गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. माय स्कॉलरशिप इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022च्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एक वेळेस हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 10 अंकापर्यंतच्या संख्याचं वाचन आणि लेखन या भागाचा शेवटचा आज पाहत आहोत. त्याच्यानंतर उद्या आपण स्थानिक किंमत या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. परवाला तुमची 40 गुणाची परीक्षा असेल, त्याच्यामुळं आतापर्यंत झालेला जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं करावयाचा आहे, जेणेकरून रविवारच्या परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क पडतील अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी नियोजन करावयाचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढील भाग शिकत आहोत. समोर एक संख्या तुम्हाला दिसतीये. संख्येचं वाचन मी करतोय. 7,07,007 ही संख्या अंकात कशी लिहाल याचा पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. पर्याय क्रमांक लिहायला सुरुवात करायची. आपल्याला संख्या पद्धतशीरपणे मांडायची आहे आणि मांडल्यानंतरच याचं उत्तर खात्रीनं लिहावयाचं आहे. गाडेकर, काही प्रॉब्लेम आहे का? तर आता ही संख्या अंकामध्ये कशा पद्धतीनं लिहितात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचं उत्तर देत आहेत. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, उत्तर देत असताना मी वारंवार सांगतो आहे, खात्री करूनच उत्तर द्यावयाचं आहे. ठीक आहे. 7,07,007 ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे. या ठिकाणी संख्येची सुरुवात ही लक्ष या स्थानापासून झालेली आहे, म्हणजे सुरुवातीला आपण ल असं लिहूयात. त्याच्यानंतर आपल्याला ह लिहायचंय, हच्या नंतर शे लिहायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला 2 अंक माहिती आहेत, एक अंक एकक स्थानचा आणि दुसरा अंक दशक स्थानचा. ठीक आहे. पाटील, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. 7,07,007 ही संख्या अंकात कशी लिहाल अशा पद्धतीचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवत आहोत. तर 7 लक्ष म्हटले म्हणून लक्ष स्थानावरचं 7 आहे. त्याच्यानंतर 7,000 म्हटलेलं आहे, याचा अर्थ या ठिकाणी 10,000 स्थानावरचं 1 0, 1000 स्थानावरचं 7. त्याच्यानंतर 7 म्हटलेलं आहे, याचा अर्थ या ठिकाणी शतक स्थानावरचं 0, दशक स्थानावरचं 0 आणि एकक स्थानावरचं 7. अशा पद्धतीनं ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहूयात. 70,707 पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे का? पहा, 7,07,007 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 7,07,007 ही संख्या या पद्धतीनं योग्य आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाहीये. हा प्रश्न सुरुवातीला मी सोडून दाखवतो आणि याच नमुन्याचा प्रश्न तुम्हाला करावायचा आहे, तो मी नंतर देणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्क्रीनवर पाहायचं आहे. चार्ट करत बसण्याच्या ऐवजी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर व्यवस्थित पद्धतीनं शिकलात, त्याच्यानंतर नवनीत प्रकाशनच्या पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला चेक करता येतं. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं गडबडीमध्ये काहीतरी चुकून उत्तर लिहिण्याच्या ऐवजी आपण ज्यावेळेस मी सांगतोय की चार्ट करायचं नाहीये त्यावेळेस आपल्याला थांबलं पाहिजेत. प्रश्न आपण वाचणार आहोत. संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. आता या प्रश्नामध्ये एक बॉक्स दिलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्या प्रश्नचिन्हामध्ये असणारी संख्या आपल्याला इथं शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रसंगी आपल्याला या संख्या चढत्या क्रमानं आहेत का उतरत्या क्रमानं आहेत हे पाहावयाचं आहे. चढता क्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, चढता क्रम याचा अर्थ आपल्याला लहान संख्या प्रथम घ्यायची आहे आणि क्रमानं मोठ्या मोठ्या संख्या घेत पुढे जायचं आहे. आणि ज्यावेळेस उतरत्या क्रमानं आपण संख्या लिहितो अशा वेळेस सर्वात मोठी संख्या आपण प्रथम लिहितो आणि त्याच्यानंतर लहान लहान संख्या क्रमानं लिहित असतो आणि शेवटी सर्वात लहान संख्या लिहित असतो. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी पाहायचंय संख्या किती अंकी आपल्याला प्रथम मोजणं आवश्यक आहे. 1 2 3 4 5 6 ही संख्या 6 अंकी आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. कधी कधी काय होतं, मध्येच एखादी संख्या 5 अंकाची किंवा 7 अंकाची देतं आणि आपण त्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने ती संख्या वाचत नाही, त्याच्यामुळं उत्तर आपलं कधीतरी चुकू शकतं. त्याच्यामुळं संख्या या व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आता पहा, ही संख्या आणि ही संख्या आणि या संख्येमध्ये काय नेमका फरक आहे. 7,62,725 इथं कॉमा, या ठिकाणी कॉमा, इथं 7,62,795. आता या ठिकाणी हे 4 अंक आणि हे 4 अंक सारखेच आहेत, फक्त 25 मध्ये तुम्हाला वेगळेपणा जाणवतो. इथं 25 आहे आणि इथं 95 आहे, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. म्हणजे या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढची संख्या आपण पाहूयात. 7,62,805 म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. आता तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी जी संख्या आहे ती संख्या कशा पद्धतीची पाहिजेत, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या पाहिजेत या संख्येपेक्षा मोठी, लक्ष द्या, या संख्येपेक्षा मोठी आणि या संख्येपेक्षा लहान असणारी संख्या आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पाहिजेत. ठीक आहे. आता आपण पर्याय क्रमांक 1 चा वापर करावा लागतो, कारण पर्याय क्रमांकाचा वापर केल्याशिवाय आपण या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण प्रथम गट पाडूयात. 7,62,829. आता 7,62,829 ही संख्या आता या गटामध्ये कुठं बसते. विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मधली संख्या या शेवटच्या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही संख्या याच्या पुढे बसते. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपण पाहूयात. 7,62,737. आता ही संख्या कुठं बसते बघूयात आपण. 7,62,737. 737 याचा अर्थ ही संख्या या ठिकाणी बसते, कारण 7,62,725 पेक्षा ही संख्या मोठी आहे आणि 7,62,795 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे ही संख्या या ठिकाणी येते. त्याच्यामुळं हाही पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत. 7,62,720.
आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या या ठिकाणी दिसत आहे, ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे ही संख्या याच्या पाठीमागे यायला हवी आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 पहा, 7,62,798, 7,62,795 पेक्षा ही संख्या मोठी आहे. ठीक आहे, आणि या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 योग्य पद्धतीनं येतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य आहे, या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी पुन्हा सांगतोय की जो हा प्रश्न खास विशिष्ट अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला ट्राय करू शकता मित्रांनो. ही संख्या मी वाचन करणार नाहीये. ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. कोणत्या पर्यायामध्ये संख्या चुकीची आहे असा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आहे. ट्राय करा. ठीक आहे, पाहूयात मित्रांनो. या ठिकाणी बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी मी सांगतो आहे. ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये चुकीची आहे? तर संख्या वाचूयात आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9,25,000. आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये चुकीची संख्या आहे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 3 पर्याय योग्य आहेत मित्रांनो, आणि एक पर्याय चुकीचा आहे. आपल्याला माहिती आहे ही संख्या 9,25,000 या पद्धतीनं वाचता येते. म्हणजेच याला आपण 9.25 लक्ष असंही म्हणतो. 9,25,000 म्हणजे 9.25 लक्ष पर्याय क्रमांक 1 मध्ये योग्य आहे. त्याच्यानंतर 925,000 म्हटलेलं आहे. आता ही संख्या 925,000 आहे का पाहूयात. म्हणून इथं 925 लिहा. आणि हजारला किती शून्य असतात मित्रांनो? हजारला 3 शून्य असतात. म्हणून एकूण 3 शून्य द्या. 1000 या संख्येच्या पुढे 3 शून्य असतात, त्याच्यामुळं आपण 3 शून्य इथं दिलेले आहेत. अशा पद्धतीनं याही पद्धतीनं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न पर्याय क्रमांक 3, 9,250 शतक. 9,250 लिहूयात आपण.
9250. ठीक आहे, 9250 लिहिलं आणि शतकला 2 शून्य असतात, हे 2 शून्य दिलं. पहा 9 25 आणि 3 शून्य, 9 25 3 शून्य, याही पद्धतीनं ही संख्या बरोबर आहे आणि या पद्धतीनं संख्या चुकीची आहे. 9.5 लक्ष म्हटलेलं आहे आणि 9.5 लक्ष ही संख्या आपण कशी काढतो? 9,50,000 या पद्धतीनं आपण संख्या काढतो. या पद्धतीनं संख्या ही चुकीची आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय 4 आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो. छान, ट्राय करा, क्रिया करा मित्रांनो, क्रिया करा. ठीक आहे, पाहूयात आपण. ही संख्या कोणत्या पर्यायात चुकीची आहे? ही संख्या सुद्धा एका पर्यायामध्ये चुकीची दिलेली आहे. ती संख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इथं कॉमा द्या, इथं कॉमा आणि इथं कॉमा. एकक, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 3,75,00,000. पहा, 3,75,00,000 पर्याय 1 मध्ये योग्य आहे. 37,500 असा शब्द प्रयोग केलेला आहे. आता पाहूयात, 37,000 आणि 500,000. 37,000 आणि 500,000 ही संख्या आहे का? जर असा गोंधळ वाटला तर आपण पुढचा पर्याय पाहूयात. 375,00,000. पहा, 375. लक्षला किती शून्य असतात? लक्षला एकूण 5 शून्य असतात. 1 2 3 4 5. आता ही संख्या आणि ही संख्या बरोबर आहे का? पहा, 375च्या नंतर 5 शून्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता पर्याय क्रमांक 4 पाहूयात. 37,50,00,000. 37 कोटी ही संख्या 3 कोटीपासून सुरुवात होतीये, म्हणजे ही संख्या चुकीची आहे. आता पर्याय क्रमांक 2 आपला राहिला होता शिल्लक, तो जो आपल्याला गोंधळामध्ये टाकत होता, तो आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. ठीक आहे, 37,000 लिहा या ठिकाणी. 37,500. 37,500 लिहिलं. ही संख्या आहे 37,500 आणि हजारला 3 शून्य असतात, तर एकूण हजारचे 3 शून्य पुढे द्या. आता पहा, ही संख्या आणि ही संख्या सारखी आहे का? 3,75 आणि किती शून्य? 1 2 3 4 5. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी लिहायचे, सर्वात मोठ्या 8 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या कोणती आहे? ठीक आहे, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, सर्वात मोठ्या 8 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या कोणती? प्रथम आपल्याला सर्वात मोठी 8 अंकी संख्या या ठिकाणी पाहिजे आहे. सर्वात मोठी 8 अंकी संख्येपेक्षा, ठीक आहे, सर्वात मोठी 8 अंकी संख्या कोणती आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सर्वात मोठी ही जी संख्या आहे, ही संख्या सर्वात मोठी 8 अंकी संख्या आहे. ठीक आहे, सर्वात मोठ्या 8 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या. आता 1 ने लहान असणारी संख्या याचा अर्थ याच्यामधून आपल्याला 1 काढून टाकायचं आहे. ठीक आहे, 9 मधून 1 काढून टाकलं, 8 शिल्लक राहिलं. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी काय शिल्लक राहील? 9 ही संख्या या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. पहा, हा कोणत्या पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे ते पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील जो एक प्रश्न पाहिलेला होता त्याचं उत्तर थोडंसं तुम्हाला चुकीचे सांगण्यात आलेलं आहे. तो प्रश्न आपण या ठिकाणी पुनश्च एक वेळेस पाहणार आहोत, कारण या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर 2 पर्यायामध्ये येतात. त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यावयाचं आहे. या ठिकाणी मी इथं दिलगिरी व्यक्त करतोय, कारण 2 पर्याय या ठिकाणी आल्यामुळं थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. प्रश्न पहा, संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. या ठिकाणी संख्या 527 आहे, 98 42 या सर्वत्र संख्या सारख्या आहेत. इथं 420 ही संख्या आहे, याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे. त्याच्यानंतर ही संख्या सुद्धा याच्यापेक्षा लहान आहे. आता आपल्याला इथली संख्या पाहिजेत. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही जी संख्या आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी आपण पाहूयात. इथं 330 ही जी संख्या आहे, ही संख्या कशी पाहूयात आपण. इथं याच्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे? बघा, 430 पेक्षा ही संख्या लहान आहे. ठीक आहे, परंतु ही जी संख्या आहे, ही संख्या
330 याच्यापेक्षा पुढे येते का याच्यापेक्षा मागे येते? याच्यापेक्षा ही संख्या आपल्याला, इथली संख्या याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा मोठी पाहिजेत. हे पर्याय क्रमांक 2 मध्येही आहे आणि हा भाग पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आणि 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न थोडासा चुकीचा आलेला आहे. ठीक आहे. तर पुढील प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर आहे. ही संख्या अक्षरात लिहा. एकक दशक शतक इथं कॉमा द्या, त्याच्यानंतर इथं कॉमा द्या आणि आता हे या संख्येचं वाचन योग्य पद्धतीनं करायचं आहे. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष, दशलक्ष म्हटलेलं आहे. म्हणजे ही संख्या 93 लक्ष ही आहे. तर कोणत्या पर्यायामध्ये 93 लक्ष ही संख्या आहे ते पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये ही संख्या नाही आहे. इथं 93 अब्ज आहे, त्याच्यामुळं पर्याय 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 93 लक्ष हा पर्याय योग्य आहे आणि या ठिकाणी 93 कोटी लिहिलेला आहे, त्याच्यामुळं हा पर्याय ही चुकीचा आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर योग्य आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसतीये. संख्या वाचतोय मी. एका 8 अंकी संख्येत कोटी स्थानावर 6 हा अंक आहे. बाकी उर्वरित स्थानावर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे चुकीचे वाचन कोणते? म्हणजे या ठिकाणी चुकीचं वाचन कोणतं आहे ते शोधायचं आहे. म्हणजे 3 ठिकाणी हे वाचन योग्य पद्धतीनं केलेलं आहे. क्रिया करून उत्तर द्यायचंय. एका 8 अंकी संख्येत, संख्या 8 अंकी आहे. आता या ठिकाणी मी शिकवतोय त्याकडे लक्ष द्या. एका 8 अंकी संख्येत कोटी स्थानावर, आता संख्येची जी सुरुवात आहे ही सुरुवात कोटीपासून व्हायला पाहिजेत. कोटी, दशलक्ष, लक्ष, 10,000, हजार, शतक, दशक, एकक. पहा 8 अंक आहेत का हे? 1 2 3 4 5 6 7 8. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चुकीचं वाचन करायचंय. चुकीचं, योग्य वाचन करायचं नाहीये, चुकीचं वाचन करावयाचं आहे. हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्यामुळं आपल्याला लक्ष देऊन याच्याकडे पाहावयाचं आहे. एका संख्येत, एका 8 अंकी संख्येत कोटी स्थानावर 6, या ठिकाणी 6 अंक आहे. बाकी उर्वरित स्थानावर 0 आहेत. म्हणजे दशलक्ष, लक्ष, 10,000, हजार, शतक, दशक, एकक, या प्रत्येक स्थानावर काय आहे? 0 हा अंक या ठिकाणी लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आता ही संख्या कोणती आहे ते पाहूयात. ही संख्या 6 कोटी आहे का बघूयात प्रथम. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. तर ही कोटी 6 कोटी आहे.
ही संख्या 6 कोटी आहे, पर्याय 1 योग्य आहे. आता ही संख्या 600 लक्ष आहे का पाहूयात आपण. 600 लक्ष म्हटलेलं आहे. 600 काढूयात प्रथम. 600 काढलं आणि लक्षला किती शून्य असतात? 5 शून्य असतात. म्हणून 5 शून्य आपण पुढे द्यायचंय. पहा ही संख्या बरोबर आहे का? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी ही संख्या योग्य पद्धतीनं लिहिलेली आहे. आता पर्याय क्रमांक 3, 60 दशलक्ष. 60 ला 60 लिहा आणि दशलक्षला किती शून्य असतात? 6 शून्य असतात. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8 ही संख्या योग्य पद्धतीनं आहे. कारण 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 60 दशलक्ष म्हणजेच 6 कोटी. 600 लक्ष म्हणजे 6 कोटी आणि ही संख्या 6 कोटी. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये 60 कोटी लिहिलेलं आहे आणि 60 कोटी लिहिल्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे हे चुकीचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मिलिंदने आता या ठिकाणी एक संख्या लिहिली आहे. ही संख्या मी वाचत नाही कारण याचं उत्तर यापैकी असू शकतं. डॅश डॅश रुपयांचा टीव्ही खरेदी केला. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? लक्ष द्या, पुढीलपैकी कोणते नाही म्हटलेलं आहे अक्षरी लेखन. विद्यार्थी मित्रांनो, सायंकाळी 7:30 वाजता आज आपल्याला मराठी या विषयाचा तास घ्यावयाचा आहे. त्यामध्ये आपण उतारा वाचन शिकणार आहोत. मराठी या विषयासाठी आपल्याला एखादी सेपरेट वही करू शकता मित्रांनो. ठीक आहे, पहा मिलिंदने, आता ही संख्या या ठिकाणी मी वाचन करतोय. सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर पाहायचं आहे. 75,500 रुपयांचा टीव्ही खरेदी केला. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? लक्ष द्या, अक्षरी लेखन कोणते नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं 3 ठिकाणी अक्षरी लेखन केलेलं आहे. पहा 75,500. साडे हा शब्द प्रयोग केलेला आहे, तुम्हाला मी शिकवलं व्यवस्थित पद्धतीनं. 75 म्हटलंय म्हणून 75 काढा आणि 1000च्या अर्धी संख्या म्हणजे 500. तर ही संख्या योग्य पद्धतीनं लिहिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 755 शतक. 755 लिहा. 755 शतकला 2 शून्य असतात, हे 2 शून्य. याही पद्धतीनं योग्य लिहिलेलं आहे. 75,500. 75,000 आणि 500 याही पद्धतीनं योग्य आहे. आणि इथं 755 दशक. 755 काढा आणि दशकला 1 शून्य असतात, त्याच्यामुळं 1 शून्य द्या. अशा पद्धतीनं 755 दशक ही संख्या या पद्धतीनं चुकीची लिहिलेली आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. अनेक विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील संख्या या ठिकाणी पाहूया. ही संख्या तुमच्यासाठी आहे. 9 अब्ज 17 ही संख्या अंकात कशा प्रकारे लिहाल? आपल्याला ही संख्या अंकामध्ये लिहायची आहे. ही संख्या या ठिकाणी लिहू शकता.
छान, अनेक विद्यार्थी योग्य पद्धतीनं उत्तर देत आहेत, म्हणजे तुम्हाला निश्चितच या ठिकाणी हळूहळू समजायला लागलेलं आहे. 9 अब्ज 17 ही संख्या अंकात कशा प्रकारे लिहा. आपल्याला या ठिकाणी अब्जपासूनची संख्या आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अ लिहा, त्याच्यानंतर को लिहा, ल, ह आणि शे अशा पद्धतीने शब्द आपण लिहिलेले आहेत. 9 अब्ज, अब्जच्या ठिकाणी 9 लिहा. या ठिकाणी कोटी अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केलेला नाही, त्याच्यामुळं कोटी स्थानचे 2 शून्य. इथं लक्षही असं लिहिलेलं नाहीये, त्याच्यामुळं इथं 2 शून्य. इथं हजार हा शब्द प्रयोग केलेला नाही, त्याच्यामुळं हजारचे 2 शून्य. इथं से असं म्हटलं नाही, त्याच्यामुळं शेकडाचा 1 शून्य. आणि 17 मध्ये 2 अंक असतात, एक एकक स्थानचा आणि दुसरा दशक स्थानचा. अशा पद्धतीनं आता ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे ते पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, कारण इथं 71 आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात मध्ये अंक किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 शून्य आहेत. 1 2 3 4 5 6, त्याच्यामुळं पर्याय 2 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 1 2 3 4 5 6 7, इथं 9 आहे, इथं 17 आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 4 ही आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 17 आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 ही या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे, तर आपण आता पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूयात. प्रश्न समोर दिसतोय तुम्हाला. संख्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शविणारा पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पद्धतीने याचं उत्तर करावयाचं आहे, कारण गोंधळामध्ये टाकणारे हे प्रश्न असू शकतात. सावकाश करा, आपल्याकडे वेळ असतो बराच. पहा, फक्त संख्या बघायचं, याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे का लहान आहे, त्याच्यानंतर या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे किंवा मोठी आहे, हे आपण ज्यावेळेस व्यवस्थित पद्धतीनं पाहतो त्यावेळेस आपण या प्रश्नांचं उत्तर चुकू शकत नाही. कदाचित याचे उत्तर 1 2 असू शकतात, म्हणजे 2 2 पर्यायामध्ये सुद्धा याचे उत्तर असू शकतात, किंवा एकाही पर्यायामध्ये याचं उत्तर असू शकतो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाहूयात. संख्या प्रथम किती अंकी आहे मोजायची आहे. 1 2 3 4 5 6 ही संख्या 6 अंकी आहे. 1 2 3 4 5 6 ही संख्या 6 अंकी आहे. इथं येणारी संख्या सुद्धा 6 अंकीच असली पाहिजेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 ही संख्या 6 अंकी आहे. आता या ठिकाणी आपण पाहूयात 4,82,527, 4,82,516. आता या ठिकाणी ही संख्या मोठी आहे, याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे. इथं 482 सारखा आहे, इथं 482 सारखा आहे, इथं 527 आहे आणि इथं 516 आहे. 516 आणि 527चा जर विचार आपण केला तर 527 मोठी आहे
आणि याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे इथं काय व्हायला पाहिजेत, याच्यापेक्षा ही संख्या इथं लहान मिळायला पाहिजेत. ठीक आहे, इथली संख्या आपल्याला लहान शोधायची आहे. या ठिकाणी आपण लिहूयात. आणि आता ही संख्या कशी आहे, 47, 29, 25, म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे. म्हणजे या ठिकाणी जी संख्या मिळणार आहे ही संख्या याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान संख्या आहे. प्रथम आपण या सर्व संख्यांचं अंकामध्ये रूपांतर करूयात, म्हणजे अधिक सोयीस्कर होतं. 4,00,000, पर्याय क्रमांक 1 लिहित आहे मी. 82,540, पर्याय 1 लिहिलं. पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 4,82,520. पुढचा पर्याय 4,82,512. अशा पद्धतीने लिहून करावयाचं आहे. 4,72,000, या ठिकाणी 72 आहे, 82 नाही आहे. 72,950. आता या संख्येचा वापर करून आपल्याला या ठिकाणचं उत्तर या ठिकाणी सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 कोठे बसतो, म्हणजे या ठिकाणी तो निश्चित कोणत्या स्थानावर बसतो हे आपण पाहूयात. आता बघा, 4,82,540 ही संख्या जी आहे, ही संख्या कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी आहे पहा. 527 आहे आणि इथं 540 आहे. 540 मोठी आहे, म्हणजे ही संख्या या बाजूला बसते, त्याच्यामुळं पर्याय 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपण पाहूयात. पर्याय क्रमांक 2 पाहिलं बेटा, 4,82,520. आता ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे, आपण खात्री झाल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर मागील प्रश्नासारखा गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे, 4,82,520 ही संख्या आपल्याला 516 पेक्षा लहान पाहिजे का मोठी पाहिजेत, आपल्याला 516 पेक्षा ही संख्या लहान पाहिजेत. आता ही संख्या 516 पेक्षा लहान आहे का, 516 पेक्षा ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. म्हणजे ही संख्या कुठे बसते, या ठिकाणी बसते. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 आपण पाहत आहोत. 4,82,512. आता ही संख्या कुठं बसते बघा, ही संख्या 516 पेक्षा लहान आहे. याला आपण फक्त बाजूला ठेवायचं आहे, उत्तर लगेच लिहायचं नाही पर्याय क्रमांक 4 पाहिल्याशिवाय. 4,72,950. आता 950 ही जी संख्या आहे, आता ही संख्या कुठं असेल, याच्यापेक्षा मोठी संख्या ही असेल, बरोबर आहे. म्हणजे 4,72,925 पेक्षा ही संख्या मोठी आहे. मग ती कुठं बसणारी आहे, इथं बसेल का इथं बसेल, याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये कदाचित तुम्हाला गोंधळ होत असेल मित्रांनो, त्यामुळं परत एक वेळेस तुम्ही ट्राय करू शकता. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये उत्तर आपल्याला खात्रीने लिहायचं आहे. ट्राय करू शकता तुम्ही, का दोन्ही पर्यायाचे योग्य असू शकतात. इथं गोंधळ होण्याची शक्यता विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे मित्रांनो. ट्राय करा.
करा ट्राय विद्यार्थी मित्रांनो. अनेक विद्यार्थी गडबड करत आहे थोडंसं. पहा, अनेक विद्यार्थ्यांचं उत्तर 3-4 मध्ये गोंधळ आहे का दोन्ही पर्याय योग्य आहेत, विचार करायचा आहे. हे प्रश्न परीक्षेमध्ये गोंधळामध्ये टाकणारे आहेत आणि साधा प्रश्न वाटतो आपल्याला. वेळ लागू द्या. कदाचित दोन्ही पर्याय बरोबर असू शकतात का दोन्ही चूक असू शकतात का पर्याय त्याच्यापैकी एकच बरोबर असू शकतं. आपल्याला विचार केलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, आता या ठिकाणी पहा. आता आपल्याला हे खात्री झाली, ही संख्या सर्वात मोठी आहे, त्याच्यानंतर ही संख्या लहान, त्याच्यानंतर ही संख्या लहान आपल्याला पाहिजेत, म्हणजे याच्यापेक्षा लहान आणि याच्यापेक्षा मोठी ही संख्या पाहिजेत. त्याच्यामुळं आपल्याला कळालं 4,82,512 ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे, आणि याच्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 हा सुद्धा योग्य असू शकतो का ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता पहा, 4,72,950 ही जी संख्या आहे, आता ही संख्या कुठं आहे? याच्या पुढे बसू शकते का याच्या मागे असू शकते? अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे. विद्यार्थी उत्तर 3 देत आहेत. आता बघा ना, इथं या संख्या ठेवून बघू शकता तुम्ही. आणखीन तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ घ्या. ,4,72,950 ही संख्या कुठं येते? इथं बघा मित्रांनो, इथं 4,72,000 आहे आणि या ठिकाणी 4,72,000 ही संख्या आहे. आपल्याला या संख्येपेक्षा लहान संख्या पाहिजे का मोठी संख्या पाहिजे? हां, या संख्येपेक्षा आपल्याला लहान संख्या पाहिजे का या संख्येपेक्षा मोठी संख्या पाहिजे? त्या ठिकाणी या संख्येपेक्षा आपल्याला लहान संख्या अपेक्षित आहे का मोठी संख्या अपेक्षित आहे? मोठी, लहान, लहान, परत आपल्याला याच्यापेक्षा लहान पाहिजेत, या संख्येपेक्षा लहान आणि या संख्येपेक्षा आपल्याला मोठी संख्या अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे का? पहा, 4,72,950, 4,72,925 पेक्षा ही संख्या मोठी आहे. आता पहा, त्याच्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आणि 4 आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न गोंधळामध्ये टाकणारा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न खूप सोपा वाटतो, परंतु प्रश्न खूपच गोंधळामध्ये टाकणारा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी शेवटचा प्रश्न पाहत आहोत. परत एक वेळेस आपल्याला सायंकाळी 7:30 वाजता जमायचे.
सर्वात लहान 9 अंकी संख्येचे योग्य वाचन कोणते? सर्वात लहान 9 अंकी संख्येचे योग्य वाचन कोणते? आता अशा वेळेस काय करायचंय पहा. सर्वात लहान 9 अंकी संख्या म्हटली, आपण याच्यावर खास भाग घेणारच आहोत. सर्वात लहान संख्या ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस सर्वात प्रथम 1 काढायचा आहे आणि त्याच्यानंतर 9 अंकी संख्या करण्यासाठी त्याच्या पुढे आपल्याला एकूण 8 शून्य द्यावयाचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता ही संख्या 9 अंकी संख्या झालेली आहे. आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. तर ही संख्या आहे 10 कोटी. आता 10 कोटी ही संख्या कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 लक्ष आहे, त्याच्यामुळं पर्याय 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 1 कोटी हाही पर्याय चुकीचा आहे. 10 कोटी हा पर्याय योग्य आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 अब्ज लिहिलेला आहे, त्याच्यामुळं हाही पर्याय चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक वेळेस सायंकाळी आपण 7:30 वाजता मिळणार आहोत. आता या ठिकाणी ज्या आपण प्रश्न पाहिलेले आहेत की या चौकटीमध्ये ज्या संख्या कोणत्या आहेत त्याच्यावर तुम्ही सराव करा, कारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा तो भाग आहे आणि तो भाग गोंधळामध्ये टाकणारा आहे. त्याच्यामुळं त्या संख्येकडं आपण विशेष लक्ष द्यावयाचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात.